काय मग श्रावण पाळलात का? आजकाल हा प्रश्न बऱ्याचदा सगळ्यांना कॉमनली विचारला जातो आणि बरेच लोकांना असं वाटतं की श्रावण पाळणं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मांसाहार न करणं ही एक अंधश्रद्धा आहे आणि म्हणून आजकाल बरेचसे लोक हे श्रावण न पाळता मांसाहार करायला सुरुवात करतायत. तर श्रावणामध्ये मांसाहार करू नये ह्याच्या मागे जे सायंटिफिक कारणं आहेत, आयुर्वेदिक कारणं आहेत, ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग तुम्ही ठरवा की श्रावणामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा की नाही. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच सुद्धा. माझं क्लिनिक आहे मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे. तर श्रावण महिना जो आहे हा खरं तर एक धार्मिक सुद्धा ह्याला महत्त्व आहे, पण त्याचबरोबर बऱ्याच लोकांना जे माहिती असतं ते म्हणजे श्रावणामध्ये मांसाहार करायचा नाही. तर मांसाहार करायचा की नाही करायचा हे खूप द्वंद्व चाललेलं आहे आजकाल. बरेचसे लोक म्हणतात की काही फरक पडत नाही, श्रावणात तुम्ही एक महिनाभर नॉनव्हेज नाही खाल्लं तर त्याने काय मोठा फरक पडणार आहे. तर हेच सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण आपला आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे श्रावणामध्ये मांसाहार न करण्यामागे हे जाणून घेऊ. तर मेन म्हणजे पावसाळ्यामध्ये अग्निमंद झालेला असतो. अग्निमंद झालेला असतो याचाच अर्थ आपले डायजेस्टिव्ह फायर जी आहे ती लो असते आणि त्यामुळे आपल्याला जे अन्न आपण खात असतो ते पचवणं थोडंसं जड जातं नॉर्मलपेक्षा. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये पावसाळ्यातली जी ऋतुचर्या सांगितलेली आहे, वर्षा ऋतुचर्या, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की रुचकर, सुपाच्य, उष्ण, स्निग्ध आणि लघु असा आहार पावसाळ्यामध्ये घेतला तर आपलं आरोग्य पावसाळ्यामध्ये आणि त्याही पुढच्या ऋतूंमध्ये टिकून राहणार आहे. त्या दृष्टीने जर का विचार केला तर मांसाहार हा मूळतः जड असा अन्नपदार्थ आहे आणि तो पचवण्यासाठी नेहमीच्या अन्नापेक्षा म्हणजेच आपल्या ज्या भाज्या वगैरे आपण जे खातो, व्हेजिटेरियन फूड जे खातो, तर त्याला पचवायला जो वेळ लागणार आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त वेळ हा आपल्याला हे मांसाहार जो आहे, जो जड आहे, त्याच्यामध्ये बरेचसे प्रोटीन्स असतात जे की अगेन पचवायला जड असतात, फॅट्स असतात जे पचवायला जड असतात. तर असे पदार्थ असल्यामुळे हा पचायला जड आहे आणि म्हणूनच जे की नॉर्मली आपलं अग्नी जो आहे, जो मंद झालेला आहे, त्याच्यात आणखी आपण इतके जड पदार्थ दिल्यानंतर आणखी जास्त मंद होतं. त्यातून पुढे जाऊन आमाची निर्मिती होते, म्हणजेच टॉक्झिन्स निर्माण होतात आणि हे टॉक्झिन शरीरात साठून राहिल्यामुळे पुढे जाऊन बरेचसे आजार आपल्याला पावसाळ्याच्या शेवटी किंवा त्याच्या पुढच्या ऋतूंमध्ये जास्त प्रमाणात झालेले पाहायला मिळू शकतात. आणि म्हणूनच हे सगळंच्या सगळं अवॉइड करण्यासाठी पावसाळ्यात एका शब्दात सांगितलेलं आहे की मांसाहार करू नये. हा एक प्रकार झाला आपला कारण झालं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण जे आयुर्वेदिक सांगता येतं ते म्हणजे पावसाळा हा जो ऋतू आहे ह्यामध्ये वात दोषाचा ऑलरेडी प्रकोप असतो, त्याचबरोबर पित्त दोषाचा क्षय झालेला असतो. क्षय अवस्था म्हणजेच प्रकोपाच्या आधीची अवस्था, म्हणजेच थोडीशी सुरुवात झालेली आहे पित्तदोष बिघडण्यासाठी, वाढण्यासाठी, आणि तीच पुढच्या ऋतूमध्ये जाऊन प्रकोपावस्थेत पोहोचणार आहे. आणि जर का आपण वेळीच काळजी घेतली तर पुढे जाऊन जो पित्ताचा प्रकोप होणार आहे, पुढे जाऊन जो पित्ताचा त्रास होणार आहे तो आपण कमी करू शकतो. आणि बऱ्याचदा ज्यावेळी आपण हे नॉनव्हेज जेवण करतो तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मसाल्यांचा वापर करण्यात आलेला असतो, खूप जास्त हे तिखट, स्पायसी अशा प्रकारे हे खाल्लं जातं आणि त्यामुळे पित्तदोष वाढवण्यासाठी ऑलरेडीच त्याच्यामध्ये आम्लधर्मीयता जास्त असते आणि त्यामुळेच हे पित्तदोष जो आहे तो वाढवण्यासाठी आणखी प्रोत्साहन देतं आणि म्हणूनच पुढे जाऊन पित्तासंबंधीचे विकार वाढण्याची सुद्धा शक्यता असते. आणि म्हणून सुद्धा पावसाळ्यामध्ये, वर्षा ऋतूमध्ये आणि विशेषतः श्रावण हा जो महिना आहे ह्या काळामध्ये हे नॉनव्हेज पदार्थ वर्ज्य करायला सांगितलेले आहेत. तिसरं म्हणजे हा जो आपला श्रावण महिना आहे हा बराचसा धार्मिक सांगितलेला आहे. यामध्ये बरेचसे उपवास येतात, पूजापाठ येतात आणि हा जो मांसाहार आहे हा मेनली राजसिक आणि तामसिक गुणाचा सांगितलेला आहे आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा राजसिक तामसिक होतं. आणि ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट भक्तिभावाने करायची असते किंवा अध्यात्माशी ज्याचा संबंध असतो त्यावेळी आपण जितके सात्विक असू, आपलं मन जितकं सात्विक असेल तितकं आपण त्याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारे आपलं अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणूनच हा जो मांसाहार आहे हा वर्ज्य करणं हे श्रावण महिन्यामध्ये सांगितलेलं आहे. कारण जे आपण आहार खातो ह्याचा मनावरती डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो. मनाची निर्मिती ही आहारातून सांगितलेली आहे आणि म्हणूनच आपण आहार जितका सात्विक ठेवू तितकं आपलं मन सात्विक राहणार आहे आणि जितकं आपल्या आहारामध्ये राजसिक आणि तामसिक गुण असतील तेवढे आपल्या मनामध्ये सुद्धा हे राजसिक तामसिक गुण हे वाढणार आहेत. म्हणून सुद्धा श्रावणामध्ये मांसाहार करायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आयुर्वेदिक दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने. आता दुसरं आणखी महत्त्व वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे तो मेन म्हणजे इन्फेक्शन.
तर पावसाळ्यामध्ये हवेमध्ये आर्द्रता खूप जास्त प्रमाणात असते, आजूबाजूला सगळा चिकटपणा चिकचिकपणा असते, दलदल असते आणि त्यामुळेच ह्या गोष्टींमुळे बॅक्टेरियाची फंगसची ग्रोथ जी आहे ती जास्त प्रमाणात होते आणि ज्यावेळी मांस हे जे असतं त्याच्यामध्ये तर ही आणखी झपाट्याने असते, कारण तिथे रेडी इन्ग्रेडियंट असतात बरोबर त्यांच्या पोषणासाठीचे आणि त्यामुळेच प्रिझर्वेशनचा सुद्धा प्रॉब्लेम येतो पावसाळ्यामध्ये आणि म्हणून सुद्धा हायजीनच्या दृष्टीने सुद्धा आणि हे जे इन्फेक्शन्स आहेत हे होऊ नयेत म्हणून सुद्धा पावसाळ्यामध्ये मांसाहार वर्ज्य केला पाहिजे, कारण बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये हे मांसाहारामधून फूड पॉयझनिंग होणं, डायरिया होणं, डिसेंट्री होणं, वॉमिटिंग सारखे एपिसोड चालू होणं, वारंवार ताप येणं, ह्या सगळ्या ज्या आहेत इन्फेक्शन्स वेगवेगळे होणं, ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसून येतात आणि म्हणूनच सायंटिफिकली सुद्धा हेल्थच्या दृष्टीने पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करू नये. त्यानंतर पुढचं एक नैसर्गिक जे कारण आपल्याला सांगण्यात येतं ते म्हणजेच हा जो सीझन असतो हा नॅचरल ब्रीडिंगचा सीझन असतो प्राण्यांसाठीचा, म्हणजेच त्यांच्या प्रजनन क्षमतेसाठी प्रजननासाठी हा जो सीझन आहे हा बेस्ट सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांची ब्रीड वाढवण्यासाठी त्यांची वंश परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठीचा हा सीझन खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच ह्या सीझनमध्ये त्यांची हत्या केली नाही पाहिजे, तरच त्यांचा वंश हा टिकून राहणार आहे. मासे सुद्धा ह्या जो सीझन आहे ह्याच सीझनमध्ये अंडी घालतात आणि म्हणूनच माशांची उत्पत्ती जी आहे निर्मिती जी आहे ती मुबलक प्रमाणात व्हावी आणि ते पुढचे वर्षभर पुरावेत म्हणून सुद्धा ह्या काळामध्ये मासेमारी बंद ठेवली जाते आणि श्रावणामध्ये मासे आणि मच्छी किंवा इतर मांस जे आहे ते खाण्यासाठी वर्ज्य सांगितलेलं आहे, कारण मग एका अशा पद्धतीने सांगणं थोडंसं अवघड जातं, मग त्याला अध्यात्माची जोड दिली की लोक ऐकतात म्हणून सुद्धा ह्याला अध्यात्माची जोड दिलेली आहे, पण त्याचा डायरेक्ट संबंध हा आपल्या आरोग्याशी आहे आणि म्हणूनच श्रावणामध्ये स्ट्रिक्टली मांसाहार नाही केला पाहिजे. तुम्ही फक्त जर करत नसाल यापूर्वी किंवा तुमच्या मनात थोडंसं द्वंद्व चालू असेल की करू की नको करू, तर तुम्हाला मी सांगते की तुम्ही नक्की श्रावणामध्ये मांसाहार वर्ज्य करा, पूर्ण सात्विक आहार ठेवा. ह्यामुळे दोन्ही फायदे होतात, एक शरीर शुद्धी होते आणि सोबतच मनशुद्धी सुद्धा होते. त्यामुळे आवर्जून जे आहे ते मांसाहार वर्ज्य करा आणि शुद्ध शाकाहारी सात्विक रुचकर गरम गरम ताजं स्निग्ध अन्न तुम्ही हा महिनाभर खाऊन बघा आणि तुम्ही सांगाल स्वतःमध्ये की आरोग्यामध्ये तुमच्या किती फरक पडलेला आहे, तुम्ही किती हेल्दी फील करत आहात, उत्साह वाढलेला आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच मला सांगा. व्हिडिओतील मुद्दे तुम्हाला जर पटले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे लोक असे कन्फ्युजनमध्ये आहेत ना तुमच्या आजूबाजूला की श्रावण पाळायचे की नाही पाळायचं, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.